कारण राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा दिला गेलाय। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची देखील शक्यता आहे। खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। सध्या राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण देखील दिसतंय आणि त्याचाच फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। बातमी पश्चिम महाराष्ट्रातून आहे। सांगली जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा बसलाय। तासगाव आणि मिरज तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलेला आहे। तासगाव तालुक्यातल्या मने राजुरी परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडलाय, तर मने राजुरी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने रस्त्याकडेला असणाऱ्या दुचाकी खाली पडल्या, तर या वाऱ्यामुळे रस्त्यावरच्या अनेक ठिकाणची झाडं देखील उन्मळून पडली। तर मिरज तालुक्यातल्या सिद्धेवाडी, भोसे आसपासच्या परिसरासह रत्नागिरी नागपूर महामार्गावर विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडलाय। सकाळपासून प्रचंड उकाडा वाढला होता। दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं, तर अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। कडाक्याच्या उन्हापासून हैराण झालेल्या कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातल्या विशाळगड परिसरातल्या नागरिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव आला। काल संध्याकाळच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसानं हवेत गारवा आणला, पण सोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यानं आणि गारांच्या वर्षावानं विशाळगड परिसराला चांगलंच झोडपून काढलंय। वादळी वाऱ्यामुळे पांढरे पाणी ते पावनखिंडी दरम्यान झाडं उन्मळून पडल्यानं वाहतूक ठप्प झाली, तर घरांचे पत्रे आणि कौल उडाल्यानं स्थानिकांचं मोठं नुकसानही झालंय।